अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये बुधवारी एक प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची धडक झाली। अपघातानंतर दोन्ही पोटोमॅक नदीत पडले। विमानात 4 क्रू मेंबरसह 64 लोक होते। वॉशिंग्टन अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री रोनाल्ड रीगन विमानतळाजवळ ही घटना घडली। अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत। लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये 3 जण होते। अमेरिकन एअरलाइन्सचे विमान कॅन्सस राज्यातून वॉशिंग्टनला येत होते। रात्री 9 नंतर कंपनीने अपघाताला दुजोरा दिला। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 8:50 दरम्यान रिगन नॅशनल एअरपोर्ट जवळ विमान अपघाताबाबत अनेक कॉल आले। सध्या विमानतळावर सर्व उड्डाणे आणि लँडिंग थांबवण्यात आले आहे। दोन्ही विमानांचे अवशेष पोटोमॅक नदीत आहेत।